अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। 8वी पासूनच्या विद्यार्थिनींसाठी येत्या जून महिन्यापासून सर्व शिक्षण मोफत दिले जाईल असे आश्वासन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते। मात्र जुलै महिना संपून गेला तरी देखील मुलींना फीची सवलत मिळाली नसून मंत्री चंद्रकांत पाटील यांना या घोषणेची आठवण व्हावी याकरिता राष्ट्रवादी शरद पवार गटातील महिला पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थिनींनी त्यांच्या पत्त्यावर एका निवेदनाद्वारे मोफत शिक्षण देण्याची मागणी केली आहे। तर त्यांची स्मरणशक्ती वाढावी याकरिता त्या निवेदनासोबत बादाम पाठवून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं आहे। जळगाव मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाहेर राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थिनींनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत घोषणाबाजी करून आंदोलन छेडले। यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिलेला शब्द जर पाळला नाही तर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। चंद्रकांत पाटील, मुलींना न्याय मिळाला पाहिजे, मुलींना न्याय। राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव शहर महानगरच्या वतीने आज आम्ही आंदोलन करण्यात आलेले उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी 9 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 8वी पासून तर तांत्रिक आणि महाविद्यालयाच्या सर्वच मुलींचे शिक्षण माफ केलं जाईल, फी माफ केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं। परभणी येथे मुलींनी आत्महत्या केली होती की ती शाळेत म्हणजे कॉलेजची फी भरू शकत नव्हती। त्यावेळेस चंद्रकांत पाटलांनी ही घोषणा केली होती की आम्ही 8वी पासून ज्या मुलींच्या आईवडिलांचं 8.5 लाखापर्यंत उत्पन्न आहे अशा मुलींना आम्ही शाळेची फी माफ करू। आज जून महिना सुरू झाला, जुलै लागण्यात आलेला आहे, तरी मला वाटतं चंद्रकांत दादांना हा कुठेतरी विसर पडलेला आहे। म्हणून आज त्यांना आम्ही मंत्रालयात त्यांच्या नावाने एक स्मरणपत्र पाठवत आहे। त्यांच्यासोबत आम्ही त्यांना बदामसुद्धा पाठवत आहे की त्यांना बदाम खाऊन त्यांना स्मरणशक्ती त्यांची जागृत झाली पाहिजे। याच्यासाठी आज महिला आघाडी करते आम्ही जळगाव शहराचं आंदोलन केलेलं आहे। आम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही दिलेला हा शब्द पाळला पाहिजे, नाहीतर याच्या पुढे जर तुम्ही हा शब्द पाळणार नाही तर आमची सर्व संपूर्ण महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। एवढंच आम्ही त्यांना आश्वस्त करतो आणि त्यांना आठवण देतो की तुम्ही बदाम खा दादा आणि दिलेले शब्द पाळत जा, एवढीच आम्हाला त्यांना विनंती करायची आहे। धन्यवाद।